एका शांत वसाहतीत राहत होते एक सावंत कुटुंब. डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर रचना सावंत आणि त्यांची एकुलती एक मुलगी श्वेता. श्वेता फक्त 14 वर्षांची, उत्साही आणि अभ्यासात खूप हुशार होती. तिच्या आईवडिलांचा व्यवसाय डॉक्टरकी, त्यामुळे रुग्णालये, क्लिनिक्स, ऑपरेशन थिएटर आणि विविध डॉक्टरांची अनंत भेटी, तसेच शिफ्ट काम. त्यामुळे श्वेताला वेळ देणं त्यांना शक्य नव्हतं. श्वेताला मित्रमैत्रिणी खूप होते, पण तरीही ती स्वतःला एकटं समजत असे. तिला समजणारा, तिच्या भावना जाणणारा कुणी नव्हता. हे पाहून सावंत दाम्पत्यानं घरात रमाकांत नावाचा एक 35 वर्षीय नोकर आणला, जो मुलीची काळजी घेईल. रमाकांत वयानं मोठा, अनुभव संपन्न, जबाबदार आणि घरातील कामे सांभाळण्यात पारंगत होता. त्याला श्वेताची काळजी घेणे खूप आवडायचे. श्वेताला रमाकांतकडून हवी ती लक्षवेधी काळजी मिळाली. जेवणाची आवडती डिश, अभ्यासासाठी मार्गदर्शन, मित्रांशी गप्पा मारताना सुरक्षा. हळूहळू श्वेताला रमाकांतमध्ये भावनिक आधार सापडला. प्रारंभिक काळात दोघांनीही हे नाते फक्त स्नेहाचं समजलं, पण जसं जसं वेळ जात होता तसं तसं श्वेताचं हृदय रमाकांतच्या प्रेमाने भरलं गेलं. श्वेताला हे जाणवत होतं की आई वडील खूप व्यस्त आहेत आणि त्यांना तिच्या भावनांचा अंदाज नाही. रमाकांत तिच्या सुखदुःखाचा खरा साथीदार झाला. तिने त्याच्या मदतीसाठी त्याच्याजवळ जाणं सुरू केलं. रमाकांत काही वेळा म्हणायचा, हे सगळं चुकीचं आहे श्वेता, आपण वयाने इतके वेगळे आहोत, हे योग्य नाही. पण श्वेताला वाटायचं काहीच चुकीचं नाही, हे तर खरं प्रेम आहे आणि मी फक्त माझ्या भावनाच व्यक्त करते. आणि अशा प्रकारे त्यांचे संबंध सुरू झाले. श्वेता आणि रमाकांत यांचे सुरू झालेले गुप्त नाते कुणालाही समजले नाही. घरातले सदस्य नेहमीच व्यस्त. मित्रांसोबत श्वेता काहीशी शांत राहायची, जास्त बोलायची नाही आणि त्यामुळे घरी दोघांमध्येही फक्त संवेदनशील, गुप्त आणि भावनिक नाते खूप जास्त वाढत गेले. परंतु एक दिवस सर्व काही अचानक बदललं. त्या रात्री 15 मे तारीख होती. उन्हाळ्याचे दिवस. श्वेताच्या घरात नेहमीप्रमाणे सगळं सुरळीत चाललं होतं. आई वडील कामावरून थकून घरी परतले होते. त्यांना वाटलं की मुलगी आपापल्या अभ्यासात मग्न असेल, उद्या शाळेच्या तयारीत असेल. पण श्वेताच्या खोलीत मात्र वेगळंच वातावरण होतं. ती नेहमीसारखी अभ्यासात करत नव्हती. तिचा चेहरा चमकत होता, डोळ्यांत वेगळं तेज होतं. रमाकांत तिच्याशी हळू आवाजात बोलत होता, श्वेता, असं नेहमी गुपचूप भेटणं योग्य नाही. घरच्यांना समजलं तर मोठा गोंधळ होईल. श्वेताने त्याचा हात धरत म्हटलं, मला काही फरक पडत नाही. आई बाबा मला समजून घेत नाहीत, पण तू मला समजतोस. तू माझा आहेस, मी तुझी. त्या क्षणाला कदाचित दोघांना वाटलं असेल की जगात फक्त ते दोघेच आहेत, पण नियतीने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास घरात एक हलकासा आवाज झाला. अभिजित जागा झाला, पण त्याने तो वाऱ्याचा आवाज असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळाने मात्र रचना जागी झाली आणि तिला अस्वस्थता जाणवली. ती उठून श्वेताच्या खोलीकडे गेली आणि तिथं तिनं जे दृश्य पाहिलं त्याने तिच्या आयुष्याचा पाया हलवला. श्वेता पलंगावर पडलेली होती. तिच्या गळ्यावर खुणा होत्या, चेहरा निस्तेज, श्वास उरला नव्हता. रचनाने किंचाळत आवाज दिला. अभिजित धावतच खाली आला. घरात हाहाकार माजला. सर्वात मोठा धक्का म्हणजे रमाकांत घरात कुठेच दिसत नव्हता. त्याचा दरवाजा उघडाच होता, कपडे गायब होते. लगेच सगळ्यांचा संशय त्याच्यावर गेला. नक्कीच खुनी हा नोकरच आहे. आमच्या मुलीला फसवलं आणि आता मारून पळून गेला. पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस लगेचच तिथे पोहोचले. पहिला पंचनामा झाला. त्यांनी श्वेताच्या गळ्यावरच्या खुणा पाहिल्या आणि लगेचच ठरवलं, हा गळा दाबून खून आहे. पण प्रश्न असा होता की इतक्या सुरक्षित घरात बाहेरचा कोणी आला कसा? आणि जर रमाकांतच आरोपी असेल तर तो कुठे गेला? पहिल्या 2 दिवसांत पोलिसांनी जवळपास सगळा तपास रमाकांतवर केंद्रित केला. त्याचे फोटो छापून आले. न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग बातमी, 14 वर्षाच्या मुलीचा खून, नोकर फरार.
मीडियाने रमाकांतला खुनी ठरवलं. श्वेताच्या प्रेमाबद्दल, तिच्या वागणुकीबद्दल विचित्र कथा रंगवल्या गेल्या. अभिजित आणि रचना मुलीच्या जाण्याने दुःखात होते. पोलिसांना सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा चौथ्या दिवशी घराच्या टेरेसवरून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी कळवलं. पोलीस वर गेले आणि त्यांनी पाहिलं रमाकांतचा मृतदेह तिथे पडलेला होता. त्याचं शरीर कुजायला लागलं होतं, पण स्पष्ट दिसत होतं त्यालाही कुणीतरी ठार मारलं होतं. आता पोलिसांचं पहिलं चित्र पूर्ण कोसळलं. जर रमाकांत पळून गेला असता तर त्याचा मृतदेह घरात कसा आला, आणि तेही श्वेताच्या मृत्यूनंतर काही तासांत. घरातल्या लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली. हे कोण करतंय? खरं काय आहे? शेजाऱ्यांमध्ये अफवा पसरल्या. कुणी म्हणालं श्वेता आणि रमाकांतचे प्रेमसंबंध होते, ते उघड झालं, आणि मग तर कुणी म्हणालं घरच्यांनीच आपली इज्जत वाचवण्यासाठी दोघांनाही संपवलं असेल. मीडिया या अफवांना अजून रंगवत होता. सावंत कुटुंब समाजाच्या नजरेत आरोपीसारखं दिसू लागलं. दरम्यान तपासात श्वेताच्या संगणकात काही मेल्स, डायरीत काही पानं सापडली. त्यात तिनं रमाकांत सोबतचं नातं कबूल केलं होतं. तो माझ्यासाठी सगळं काही आहे. आई बाबा मला समजून घेत नाहीत, पण रमाकांत मला समजतो. पण अजूनही मोठा प्रश्न अनुत्तरित राहिला. जर दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते तर दोघांनाही कोणी मारलं आणि का? या प्रश्नांचं उत्तर कदाचित घराच्या 4 भिंतीतच लपलेलं होतं. रमाकांतचा मृतदेह टेरेसवर सापडल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली होती. सुरुवातीला ज्याला खुनी ठरवलं होतं तो स्वतः बळी ठरल्याचं स्पष्ट झालं. स्थानिक पोलिसांना हे प्रकरण हाताळणं अवघड जाऊ लागलं. मीडिया, शेजारी आणि नातेवाईकांचा दबाव इतका वाढला की प्रकरण अखेर विशेष तपास पथकाकडे सोपवलं गेलं. नवी टीम आली. त्यांचा पद्धतशीर तपास सुरू झाला. पहिल्यांदा त्यांनी घराच्या प्रत्येक कोपऱ्याची छाननी केली. पोलिसांनी आधी दुर्लक्ष केलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या नजरेत पडल्या. फॉरेन्सिक अहवाल आला. श्वेताच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा होत्या, म्हणजेच खून. तिच्या शरीरावर काही अशा खुणा होत्या ज्या झगडण्याच्या वेळी झाल्या असाव्यात. तिच्या नखांखाली सूक्ष्म त्वचेचे कण आढळले. त्याची चाचणी केली असता ते रमाकांतचे असल्याचं निष्पन्न झालं. पण धक्कादायक बाब म्हणजे रमाकांतचाही मृत्यू तसाच झाला होता. गळा दाबून. त्याच्या शरीरावर झगडण्याच्या खुणा होत्या, पण त्या वेगळ्या होत्या. त्याच्या शर्टवर रक्ताचे डाग होते, पण ते श्वेताचे होते. हे सगळं समोर आलं तेव्हा तपासकर्त्यांनी एक नवा प्रश्न उभा केला. जर रमाकांतने स्वतःला मारलं असेल तर मग रमाकांतला कोणी मारलं? तपास जसा जसा पुढे गेला तसा तसा संशयाचा काटा घरातील लोकांकडे वळू लागला. डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर रचना या दोघांकडेही अलिबाई नव्हता. त्या रात्री ते घरीच होते. कुणीही बाहेरून शिरल्याचे चिन्ह नव्हते. दरवाजे, खिडक्या बंद होत्या. म्हणजे हे सर्व घरातील कोणीतरी केलं असावं अशी शक्यता वाढली. मीडियाने लगेच नवी थिअरी रंगवली. आई वडिलांनीच मुलगी आणि नोकराला पकडलं आणि दोघांनाही मारलं असेल का? सावंत दाम्पत्य आता समाजाच्या नजरेत खुनी ठरत होतं. पण त्यांचं म्हणणं वेगळंच होतं. आम्ही आमच्या मुलीला का मारू? आमचं सगळं जग तीच होती. एकुलती एक मुलगी होती आमची. आम्ही रमाकांतवर विश्वास ठेवला, म्हणूनच त्याला घरात ठेवलं. आम्हाला काय माहिती होतं तो तिच्याशी असं नातं ठेवेल. या सगळ्या गदारोळात सावंत कुटुंब पूर्णपणे तुटलं होतं. अभिजित स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. रचना दिवस रात्र रडत होती. नातेवाईक त्यांच्यापासून दुरावत होते. मित्रपरिवार नजरेतून दोषारोप करीत होता. पण तेव्हाच पोलिसांना ठोस पुरावा सापडला आणि त्या रात्रीच पूर्ण सत्य बाहेर पडलं. त्या रात्री संपूर्ण सावंत कुटुंब गाढ झोपलेलं होतं. बाहेर काळोख पसरलेला. घड्याळाचे काटे 2च्या पुढे गेलेले होते आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता होती.
पण या शांततेच्या आड एक गुप्त प्रेमकथा जिवंत होती. 14 वर्षाची श्वेता आपल्या निरागस वयात रमाकांतच्या प्रेमात अखंड बुडालेली होती. ती त्याही रात्री त्याला आपल्या खोलीत बोलवते. रमाकांत सुरुवातीला संकोचतो, पण श्वेताच्या हट्टापुढे तोही हार मानतो. दोघंही पलंगावर एकमेकांच्या जवळ येतात. कुजबूज सुरू होते, स्पर्शाची ऊब वाढते आणि शेवटी ते एकमेकांत हरवतात. त्या खोलीत त्यांच्या गुप्त नात्याचा परममोज क्षण घडतो. पण नियतीला हे मान्य नव्हतं. डॉक्टर अभिजित सावंत यांची अचानक झोप मोडते. खोलीत पाणी नव्हतं. तहानेनं ते खाली पाणी घ्यायला जातात. पाणी घेत असतानाच त्यांच्या कानावर वरच्या मजल्यावरून काही विचित्र आवाज येतो. आवाज ओळखता न आल्यानं ते घाईघाईनं वर जातात. श्वेताच्या खोलीबाहेर थांबताच त्यांचं हृदय धडधडू लागतं. दरवाजा किंचित उघडा असतो. त्यांनी दार ढकललं आणि जे दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर आलं ते सगळं पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची 14 वर्षांची मुलगी श्वेता आणि घरातील 35 वर्षांचा नोकर रमाकांत एकाच पलंगावर एकमेकांत गुंतलेले. अभिजित यांच्या डोळ्यांत राग, लाज, धक्का सगळं एकाच वेळी पेटून उठतं. त्यांच्या हातातल्या पाण्याच्या जगाने त्यांनी विचार न करता थेट रमाकांतवर वार केला. जोरात लागल्यानं रमाकांत डगमगतो. त्याच्या कपाळातून रक्त वाहायला लागतं. श्वेता किंचाळते, बाबा थांबा, असं मारू नका, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. हा गोंधळ ऐकून आई रचना खोलीत धावून येते. समोर जे दृश्य दिसतं त्यानं ती हादरते. मुलगी अर्धवट वस्त्रांमध्ये, बाजूला रक्तबंबाळ रमाकांत. रचनाच्या कानावर श्वेताचे शब्द पडतात, आई आम्ही प्रेम करतो, बाबांना सांग त्याला मारू नका. आणि त्या क्षणीच आईचं मनही कोसळतं. तिच्या मनात एकाच वेळी भीती, राग आणि लाज या तिन्ही भावना स्फोटकासारख्या उसळतात. ही गोष्ट जर बाहेर कळली तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, आमची इज्जत संपेल. रचना मनाशीच म्हणते. तिनं नवऱ्याचा हात धरला आणि दोघांनी मिळून रमाकांतला आवळून मारहाण सुरू केली. रमाकांत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, पण दोघांच्याही जोरासमोर तो हरतो. शेवटी अभिजितनं त्याचा गळा पकडला. रचनानंही साथ दिली. काही क्षणात रमाकांतचा श्वास थांबतो. त्याचं शरीर शांत होतं. श्वेता हे सगळं बघत असते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि हताशा स्पष्ट दिसते. ती आईकडे धावत येते. आई बाबा मला माफ करा, पण रमाकांत शिवाय मी जगू शकत नाही. तुम्ही त्याला मारलत ना तर आता मीही जगणार नाही. हे शब्द ऐकून अभिजित आणि रचना एकमेकांकडे बघतात. त्यांच्या मनात पुन्हा भीती घर करते. जर ही मुलगी उद्या जगाला सगळं सांगेल तर त्यांच्या कुटुंबाची इज्जत जाईल. त्यांच्या डोळ्यांसमोर समाजाची थट्टा, लोकांचे कटाक्ष, डॉक्टरकीवर उठलेले प्रश्न उभे राहतात. रचनेनं श्वेताला मिठीत घेतलं. बाळा शांत हो म्हणत तिनं आपल्या हातांनीच तिच्या मुलीचा गळा दाबला. बाप अभिजितनं ही मदत केली मुलीला संपवण्यात. श्वेता झगडते, रडते, आईच्या डोळ्यांत पाहते. आई एवढाच आवाज बाहेर पडतो. काही क्षणात तिचा देह शिथिल होतो. मुलगी मृतावस्थेत आईच्या हातात कोसळते. त्या रात्री घरातला सर्वात भयानक अपराध घडून जातो. आई वडील स्वतःच्या मुलीचे आणि नोकराचे खुनी ठरतात. पण गुन्हा लपवण्यासाठी रचनेनं एक पाऊल उचललं. तिनं श्वेताला बाथरूममध्ये नेलं. तिचं शरीर स्वच्छ केलं, कपडे बदलले, जेणेकरून कुणालाही त्यांच्या शारीरिक नात्याचा पुरावा दिसू नये. रमाकांतचं शरीर त्यांनी वर टेरेसवर नेऊन टाकलं आणि सकाळी नाटक रचलं. आमच्या मुलीला नोकरानं मारलं आणि तो इथून पळून गेला. पण सत्य लपून राहिलं नाही. तपासकर्त्यांना श्वेताची डायरी, रचनेच्या मोबाईलमधला डिलीट केलेला फोटो, फॉरेन्सिक रिपोर्ट हे सगळं मिळालं. चौकशीत रचना आणि अभिजित सुरुवातीला टाळाटाळ करतात, पण अखेर तासनतास चौकशीनंतर ते तुटून पडतात. रचना रडत रडत कबुली देते, हो आम्हीच केलं. आम्हाला इज्जतीची भीती होती, पण आमच्या हातून सर्वात मोठा अपराध घडला. न्यायालयात सगळं उघड होतं. पुरावे, साक्षी, डायरी, प्रत्येक गोष्ट आईवडिलांना दोषी ठरवत होती. न्यायाधीश शेवटी कठोर शब्दात निर्णय देतात. तुम्ही आईबाप म्हणून आपल्या मुलीला समजून घेण्याऐवजी तिच्या निरागस चुकांचा अंत केला.
तुम्ही एका जीवाचं नव्हे तर 2 जीवांचं आयुष्य संपवलं. समाजाच्या इज्जतीसाठी तुम्ही आईपण, वडीलपण, माणुसकी सगळं गमावलं. न्यायालय तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा सुनावते. त्या दिवशी न्यायालयीन कक्षात सगळे स्तब्ध झाले होते. अभिजित खुर्चीत कोसळला होता. रचना डोळ्यांतून धारा सोडत होती. समाजानं त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. कोणीच दया दाखवली नाही, फक्त तिरस्कार. सावंत कुटुंब कायमचं आता उद्ध्वस्त झालं. एकुलती एक मुलगी मरण पावली. घरातील विश्वासू नोकर गेला. आई वडील तुरुंगात गेले. त्यांच्या नावावर कायमचा कलंक कोरला गेला. अशा रीतीनं या सत्याचा उलगडा झाला. या घटनेनं समाजालाही धक्का बसला. लोक चर्चा करत राहिले. 14 वर्षांची मुलगी इतक्या मोठ्या माणसाच्या प्रेमात कशी पडली? पालकांनी तिला समजून घेतलं असतं तर असं झालं असतं का? इज्जतीसाठी जीव घेणे योग्य आहे का? या क्राईम स्टोरीतून आपण मित्रांनो एकच शिकावं. संवाद नसला, समजून घेण्याची वृत्ती नसली तर नातं तुटतं. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभराचा अपराध ठरतो. इज्जतीपेक्षा मोठं काही असेल तर ते म्हणजे आपल्या मुलांचं जीवन आणि त्यांना वेळेत योग्य मार्गदर्शन करणं. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, श्वेताचं वय फक्त 14 वर्ष होतं. त्या वयात ती अजून शाळेतल्या मैत्रिणी, अभ्यास, खेळ यात रमायला हवी होती. पण तिनं चुकीच्या नात्याला प्रेम समजलं. त्या वयातील अपरिपक्वता आणि अज्ञान तिला कुठे घेऊन गेलं हे सर्वांनीच पाहिलं. त्याच वेळी अभिजित आणि रचनानेही मोठी चूक केली. त्यांनी आई वडील म्हणून मुलीशी शांतपणे संवाद साधण्याऐवजी रागाच्या भरात प्राणघातक पाऊल उचललं. समाजातली इज्जत वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. यातून हे शिकायला मिळतं की चुकीला चुकीनं झाकता येत नाही. संवाद, समज आणि संयम हाच खरा उपाय आहे. मुलांशी नातं हे विश्वासावर उभं असलं पाहिजे, भीतीवर नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. मुलगी चुकीच्या मार्गावर गेली होती, पण आईवडिलांनी घेतलेला निर्णयही त्याहून मोठा अपराध ठरला. दोन्हींकडून झालेल्या चुका एका कुटुंबाचा पाया हादरवून गेल्या. म्हणून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, समजुतीनं वागणं आणि सत्याचा सामना करणं हेच खरं धैर्य आहे. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.